या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये विशेष पारितोषिक आपल्याला बघायला मिळते, नव्हे तर बक्षिसांची खैरात म्हणावी लागेल। चालू सामन्यामध्ये सामना संपेपर्यंत जितके बोनस होतील प्रत्येक बोनस गुणाकरिता महेंद्र सीतापराव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल। प्रत्येक बोनसला 100 रुपयाचे पारितोषिक। आता मात्र सामन्याला होते सुरुवात। रासळ संघाच्या माध्यमातून बोनीची पहिली चढाई घेऊन या ठिकाणी अविनाश खाडे एक शांतता आणि संयमाचं एक गणित त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं। पहिल्या चढाईमध्ये यशस्वी ठरलाय। प्रत्युत्तर देईल स्वप्नील भिलारे। स्वप्नील भिलारे एका चढाईमध्ये जर 3 गुण आपण टिपले तर महेंद्र सीतापराव यांच्या माध्यमातून 300 रुपयाचे पारितोषिक असेल। चढाई करता पुनश्च एकदा पार्थ 5 विरुद्ध 1। परंतु माघारी परत पार्थ। प्रत्युत्तर देईल सुमित ठाकूर। 7-1 समीकरण असेल। बोनस गुण ऑन। मोठा प्रयत्न होणं गरजेचं असेल सुमित, कारण सुरुवातीच्या क्षणामध्ये जर आपण कोसळलात तर मात्र रासळ संघ ढासळणारा संघ नव्हे। आणि आता मात्र अनिश खाडे 5 विरुद्ध 1 सावध पैजरेगावर खेळतोय, अर्थात चिवेच्या प्रांगणामध्ये। नक्कीच नवोदित खेळाडूंना वर्णी लावल्याचं काम जनमान रासळ संघ करतं आणि त्याच संधीचं सोनं देखील ते खेळाडू करत असतात। शांत आणि संयमी असा चाललेला सामना। सात विरुद्ध 1 सावध पैजरे घेऊन खेळतोय अमर ठाकूर। बोनस पॉइंट ऑन असणार आहे आणि प्रत्येक बोनस साठी महेंद्र सीतापराव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। प्रत्युत्तर दगल पार्थ 1 आणि 3 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते। स्कोरबोर्ड वारंवार स्टेबल राहत आहे। चिवे संघ काहीशे प्रयत्न आपले कमी पडतात मित्रांनो, प्रयत्न करावे लागतील। यावेळेस केलेत केतनने पार्थला दिशा दिली, मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे। आता मात्र 2 आणि 3 एका गुणाचा फरक। स्वप्नील भिलारे मैदानामध्ये दाखल। थर्ड रेड तिसरी चढाई आल्या आल्या जोखीम पत्करावी लागेल स्वप्नीलला, परंतु चेतन खाडे देखील त्या ठिकाणी सज्ज असेल। जर स्वप्नील करून डिप्रेड झाली तर मात्र जेरबंद होऊ शकतो। खरं समोर चेतन आहे, सहजासहजी चेतनचा डाव फसत नाही। या वेळेस मात्र जबरदस्त अँकल होल्ड आपल्याला बघायला मिळाला रोहितच्या माध्यमातून आणि पकड झाली आहे। स्वप्नील मैदानाच्या बाहेर। प्रत्युत्तर देईल अविनाश खाडे। सदरक्षणाय खळनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा एक रायगड जिल्ह्याचा लाजवाब खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। अँकल होल्ड, ओव्हर किक अशा अनेक
रायडिंग स्किल्स ज्याच्यामध्ये आहेत असा हा अविनाश खाडे. प्रत्युत्तर देतोय अमर ठाकूर. एक जबरदस्त मोहरा आहे, परंतु स्थितीमध्ये तितकासा परफॉर्मन्स आपल्याला दिसत नाही. यशस्वी बोनस प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा पार्थ. पहिला बोनस या ठिकाणी अमरच्या माध्यमातून टिपला जातोय. अर्थातच 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. महेंद्र सीताप्रभू यांच्या माध्यमातून हे संपूर्ण पारितोषिक दिलं जाईल. अंतिम सामन्यामधील सर्व बोनसला प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र अमर निसटलाय. जबरदस्त कामगिरी, 3 गुणांची अचूक चढाई. निश्चितच अमर ठाकूरला 200 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जातं. या ठिकाणी एका चढाईमध्ये 3 गुण. महेंद्र सीताप्रभू यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. सामना संपेपर्यंत 3 गुणांसाठी 200 रुपये आणि प्रत्येक बोनसला 100 रुपयाचं पारितोषिक. अमरच्या खात्यावरती अद्यापपर्यंत 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आता मात्र थर्ड रेड अनिश खाडे याच्यावरती जबाबदारी आणि दारोमदार. 2 वेळा रोशन फसलाय. यावेळेस बघूया किती प्रयत्न करतोय. आणि जर डीप गेला तर मात्र जेरबंद होऊ शकतो. करता पुन्हा अमर 3 असेल सुपर टॅकलची नामी संधी असेल. जर अमर सुपर टॅकल झाला तर मात्र संघ बुचकात पडेल, परंतु माघारी परतलाय. चढाई करता स्वप्नील शांत संयमी चढायला सुरुवात काहीसा सावध पवित्रा घेतलाय. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 गुणांची आघाडी पूर्वार्धामध्ये नक्कीच घेतली आहे. ती निश्चितच स्वयंभवन चिवे संघाने. प्रत्युत्तर देतात मात्र साहिल जगताप. बोनस गुणावरती ज्याचा विशेष हातखंड असतो असं साहिल माघारी परतलाय. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा अमर ठाकूर. यावेळेस मात्र थर्ड रेड. काय नजाकत बघायला मिळेल हनुमान ओढीची पुन्हा एकदा, परंतु यावेळेस नजाकत बघायला मिळणं काहीच कठीण होऊन बसलंय. कारण समोर राहुल आहे. राहुलची मगर मिठी आपण पाहिली आहे. एक जबरदस्त खेळाडू राहुल भोईर. यावेळेस मात्र साहिल जगताप. संधी प्रत्येकाला मिळते, परंतु विजेता तोच असतो जो मिळालेल्या संधीचं सोनं करतो. संपूर्ण सामन्यामध्ये साहिलला संधी मिळाली नाही, अंतिम सामन्यामध्ये मिळाली आहे आणि त्या मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं साहिल जगतापच्या माध्यमातून केलं गेलंय. सामना बरोबरीवरती एक सुपर टॅकल नंतर चढाईची धुरा देखील जवळजवळ साहिलच्या खांद्यावरती येण्याचे चान्सेस आहेत. आणि एकटा एकावडा चढाई बहादर आहे. 3ही डिफेंडर्स आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, जर रोहित भोईरची चढाई आपण पाहिली
तर मात्र खऱ्या अर्थाने एस्केप किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं असा रोहित होईल, परंतु तुर्तास प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र थर्ड रेड डू ऑर डाय चढाई करता सज्ज झालाय साहिल जगताप. वेग आता मात्र धारण करावा लागेल साहिलला. डायरेक्ट पाचीलाच डायरेक्ट पाचीलाच आता मॅच हे गेले हो तुम्ही त्यातून नव्हते गेले डायरेक्ट उलटीला मारलेली. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत अंतिम सामन्याची गुणतालिका शिवे 8 तर रासस 7. नाम मात्र एका गुणाच्या फरकाने स्वयंभू हनुमान शिवे हा संघ आघाडीवरती असेल. याची प्रतिस्पर्धी रासस झाली. सुरुवात चढाई करता सज्ज झालाय. त्या ठिकाणी रोहित भोईर माघारी परततोय. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा स्वप्नील. सुपर टाका सिच्युएशन असेल. पूर्वार्धामध्ये निश्चितच अमर ठाकूरला त्या ठिकाणी सुपर टॅकल केलं होतं. काय स्वप्नीलचं देखील सुपर टॅकलचे चान्सेस असतील, परंतु सावध पवित्राची चढाई आपल्याला बघायला मिळते. कोणत्या प्रकारे रिस्क घ्यायला स्वप्नील तयार नाही आहे. एका गुणाची आघाडी संघाने घेतली आहे आणि ती आघाडी मला टिकवायची आहे या मतावरती ठाम स्वप्नील माघारी परततोय. प्रत्युत्तर देईल राहुल. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई करता सज्ज झालाय रोहित भोईर. मित्रांनो, मी म्हटलं होतं एस्केपचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूकडे अखंड रायगड जिल्ह्याने पाहिलंय तोच रोहित पुन्हा एकदा चढाईची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन सज्ज झालाय. बघा कितपत प्रयत्न करतोय. 7 समीकरण असेल, समोर रोशन ठाकूर असेल. मोठा प्रयत्न केला तर जेरबंद होऊ शकतो. यावेळेस मात्र निसटण्याचा प्रयत्न, परंतु केतन यादव जबरदस्त पाठला केला आणि मात्र जबरदस्त पकड बघायला मिळाली. प्रत्युत्तर देईल थर्ड रेड करिता आता मात्र अमर ठाकूर, चेतन खाडे, राहुल भोईर या ठिकाणी सज्ज. यावेळेस मात्र चीते की शाल, बाज की नजर और चेतन खाड़े के पकड़ भी कभी संदेह नहीं करते दोस्तों. क्लीन कॅच आपल्याला बघायला मिळाली. चढाई करता आता मात्र पुन्हा एकदा पार्थ.
पुन्हा एकदा पार्थ 9-9 काय अंतिम सामन्यामध्ये देखील 5-5 चढाया आपल्याला बघायला मिळतील. शिवे संघ समोर आहे, काही घडू शकतं. काहीशा प्रमाणात भुसकात पडल्या रासळ संघ, परंतु सुपर टॅकल वरती हा सामना भेरकावण्याची ताकद रासळ संघामध्ये आहे. पुन्हा एकदा अमर झालाय सज्ज. मागच्या चढाईमध्ये जेरबंद झाला होता, काय या चढाईमध्ये प्लॅनिंग असेल. पुन्हा एकदा चेतन आहे, हे विसरून चालणार नाही अमरला. यावेळेस मात्र जबरदस्त प्रयत्नाने अमर यशस्वी ठरलाय. 2+2 4 गुणांची कामगिरी अमर ठाकूरच्या माध्यमातून आणि पहिला लोणाचा बोजा स्वीकारावा लागतोय. जय हनुमान रासळ संघाला. प्रत्युत्तर दाखल अविनाश. आणि सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असेल. पंचांचा इशारा असेल. 5 गुणांच्या कडे असेल, अर्थात स्वयं बहुमान चिवे संघाकडे. पण नक्कीच कमबॅक केला जाऊ शकतो रासळ संघाकडून. बघूया डू वर डाय रेड असणार आहे, करूया म्हणून विवेचन असणार आहे. आणि पार्थ शिर्के 7 विरुद्ध 1 सावध पैलून खेळतोय. बोनस पॉइंट ऑन असणार आहे पार्थसाठी, परंतु स्वप्नील भिलारेच्या माध्यमातून जेर बंद केलं जातोय. शेवटची 4 मिनिटं थर्ड रेड साठी स्वप्नील भिलारे 6 विरुद्ध 1. पाहूया कितपत प्रयत्न करतोय स्वप्नील. मोठ्या प्रयत्नांची अपेक्षा असेल संघाला. जरी 6 गुणांची आघाडी असली तरी समोरचा प्रतिस्पर्धी तितकाच कणखर आहे. यावेळेस लात भिरकावली जाते. रोहित मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर देईल अविनाश खाडे. नऊ आणि 18 जवळ जवळ स्वयं हनुमान चिवे संघाने सामना आपल्या खिशामध्ये घातलाय.
असं म्हणायला हरकत नाही, परंतु रासळ संघ शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना सोडणार नाही. सामना मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि अंतिम विजेता संघ ठरतोय. स्वयंभू हनुमान चिवे आपलं विशेष अभिनंदन असेल.